तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज तुम्हाला माहिती आहे काय रक्षाबंधन आणि नवक्रांतीवीर. तर रक्षाबंधनच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे काय असतं, भावाला लुटण्याचा दिवस असतो. तोच दिवस आज बहिणीसाठी खुश म्हणजे प्रेमाचं एक बंधन असतं, रक्षाबंधन. त्याला मस्त नाव दिलं आहे असं. तर सध्या तरी माझ्या आता अंघोळ नाही आणि अर्ध्यांची आता रक्षाबंधनची तयारी सुरू झालेली आहे, कारण की आत्याला पण जायचं आहे. सर्व आम्ही आत्या वगैरे आले, सर्व घरी आलेले आहेत. तर त्यांची रक्षाबंधनची तयारी चालू आहे, तुम्हाला दाखवतो. आणि आज खूप मजा घेणार आहे यांची. तर माझ्याकडून मागितलं 500 रुपये प्रत्येकीने. तर बघूया काय होतं, कमी टाकू द्या ना, पण खुश करू. जाम मजा येईल. तुम्ही मजा बघा. भावाला लुटायचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. चला मोना सोना घे, चहा आलाय फुकटचा, चहा पिऊन घे. पोली पण त्याच्यासोबत तूप लावलेली. मला लावलाय. गल्ला पाहिजे तुला 1 लाखाचा? काय गल्ला बघते? गल्ला पाहिजे मित्रांनो. हिला 1 लाख रुपये साचवायचे आहेत आणि मला द्यायचे चैन करून 1 तोल्याची. आमचा अधिष्ठान फोटो वगैरे व्यवस्थित पाणी पूजन केलेले आहे. आणि आता एक बहीण दुसऱ्या बहिणीला शिकवते कन्या काढायला. बघा ते सर्व एकत्र येतो, खूप मजा येते सण साजरा करायला. इंग्लिश राखी दाखवून सुट्टे, कधी 500 रुपये भेटते. घे ना तुला अंगठी. अंगठी विकायला लागली आणि भावाला गणपती शर्ट घ्या, अंगठी विकणार ती. बहिणींसाठी ज्या बहिणी आल्या त्यांच्यासाठी. तर भाऊ पण खातोय, तर खाऊन घेऊया. तुमच्यासाठी पण हा पहिला घास तुमच्यासाठी मित्रांनो. तू मीच खातो कारण की तुम्ही ब्लॉगला त्यासाठी दिल से एक पप्पी. चला खाऊन घेऊया पहिले. एकदम वास बाहेर सुटल्या, वाफा पण सुटल्या. अशा प्रकारे पुलाव भात तयार झाले. तुम्हाला दाखवतो एक. कैसा लग रहा है रे बच्ची लोग, एकदम पाणी छूट रहा है ना मुंह में. तर मी टेस्ट करीलच थोड्या वेळात. पहिले आता राखी बांधून घेऊ. नैवेद्य वगैरे दाखवलाय, लवकर जेवून घेतो कारण की आपला पोट एकदम हलकट आहे. कारण की जाम भूक लागते मला. भूक लागली मला काय सुचत नाही, दिमाग फिरतो माझा. मग जेवून घेतलं बरा. चला फोटोशूट चालू आहे. 3 हिरोईनी उतरल्यात. 50 रुपये घेऊन जातील आता घरी फोटोग्राफर. आम्हाला पण फिरला पाहिजे ना. हे काय नाही. जेवण रेडी आहे. आत्याला जायचं होतं, आत्या रेडी करून ठेवलंय. तर मला भूक लागली तर मी घेतलं खायला. टेस्ट सांगतो तुला, मग आत्याच्या हातची टेस्ट सांगतो. हे देऊन समजून जा तुम्ही. आणि ग्रेव्ही आहे, चना मसाला, मटणाला फिका बारी आगेवर. याने पोचवा जायला लागला आता. अण्णा याने किती रुपये दिलेत? 100 रुपये दिले ना. त्याच बोललो आहे ना. तर 100 रुपये अण्णाने दिलेत आणि आता त्यांना पोचवायला जातो. ते मला देतील पेट्रोलला.
बाय बाय तू पण दे ना 20 रुपये मित्रांनो नेरळमध्ये आले फुल ट्रॅफिक होते आणि गेटात पण फुल ट्रॅफिक होते आणि बाजार बघ असं भरलेलं आहे बरगतचं सर्व भाऊ बहिणीला खरेदी करायला आलं सर्व नाहीतर पैसे काढा ATM मधनं बहिणीला द्यायला बहिणी फक्त एक राखी बांधते पण ती राखी बांधते ना ती अनमोल असते मित्रांनो कुठल्याही पैशाने किंवा कशा काही कोणत्या पण वस्तूंनी तिला आपण मापू शकत नाही कारण की अनमोल असते ते अनमोलच असतं. बहिणीने आला का हा तर मित्रांनो आता आम्ही आत्याच्या घरी आलो बसलो वगैरे तर आत्याच्या घरी काहीतरी केलंय फालुदा वगैरे तुम्ही ना ते बोला असेल पॉट आहे का पाट आहे खायचं असतो मित्रांनो खायची मला खूप आवड आहे तर कसं दिसतंय रावस आता इथे होतंय फालुदा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा तर ते खाऊन झाल्यानंतर आपण आपल्या घरी जाऊ त्या खाल्ल्याशिवाय जातच नाही हीच ती राखी तिला आज सोन्यापेक्षा जास्त भाव आहे काय बोललो ती दुसऱ्या भावाने घेऊन चालली याच्याहून पण लुटतील आता सोन्याच्या भावानी चला किती राखी किती राखी आहेत एवढे राखी आहेत पण ते 100-50 घेतलं किती होती ते बहीण भावाचं प्रेम दिसलं जातं त्यालाच बोलतात रक्षाबंधन. जाऊया पहिले खालच्या घरी आणि आपण नंतर फालदा खायला येऊया ना माझी दोस्तांनो. आता छोट्या डॉनला राखी बांधायला घेतले किती रुपये आहेत 50 दे का गाणं बोल आपला लढू नको बाला मोठा काय गो लोण्याचा गोला खायला देते पाणी पुढच्या पगाराला देते गणपतीला प्रत्येकाला येते आता दुसरा भाऊ बसलाय तो 50 रुपये देईल ढोलकी नाही तिचा दिल पेटतो नाही ती तो दिल पेटव ना दिल पेटतो नाही तिचा हे कोणाला बघून भेटतो लावला रे लावला चालत फार्म हाऊसला इंडाला आम्ही पण चाललो आता आम्ही चाललोय मामाच्या फार्म हाऊसला असंच टाइमपास काही काम नाही छोटंच मस्त गाव आहे मामाचं खूप भारी आहे यार एक जंगलाने पूर्ण वेढलेलं आहे मानकिवली तर बघू शकता रस्ता कसा आहे रस्ता असा आहे पण पुढे ना तर एक साईडच
साईड आहेत, बंगले आहेत, फार्म हाऊस आहेत. खूप मजा येते. दाखव तुम्हाला सगळी गेल्यान. आईला रस्ता बेकार आहे. आपण नुसता जीवाचा हालू. तर मित्रांनो मी आलेलो आहे मामाच्या फार्म हाऊसला आणि यांना काही समजा नाही. नुसता फोटोशूट समजा नाही यांना. ना हा कुठली काठी. मित्रांनो या मावशांना काही समजा नाही. आल्या फुटवाडाला कधी त्या आलं ना आलं मामाच्या फार्म हाऊसला आणि आलं फुटवाडा. मामा कुठे चाललाय काय मामा? हा आईला थांब. तर मित्रांनो हे मामाच्या फार्म हाऊसला एक जाम आहेत. ते जाम कुठे भेटत नाही. इथे चाललाय तुम्हाला एक सबस्क्रायबरला एक टॉपला घेऊन टॉपला वाली टेक्नॉलॉजी एकदम मस्त का? कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. एकदम मस्त का? मस्त का? इन मला काल रास्कल मी पिढीचा पिढी पाडीत पाडत पहा. नाही चांगला लागेल कच्चा. तर मित्रांनो मावशी आली इथं फोटो काढायला आणि कल्याणी फोटोग्राफर होती त्यांची. आणि आता आपण जाऊया. मामा नारळ काढायचं का आपण? नारळच नाही पण काय 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 तुझा तो मामाला हा ना घासलं हो. कसलं भारी नारळ फुल. आता दुसरं फार्म हाऊस बघायला आता मामाच्या इथला आकलली मामानी. मामा मी चालला सगळी वाट पाडापाडा निघली घरी झाला. बघू शकता इथे येऊ आपण. आता पाणी सध्या घाण आहे ना त्यामुळे हा एक जिथे आपण पहिले स्टार्टिंगला व्हिडिओ बनवलेली. दोघे मावशीच्या पोरी काचुरीन इथं खेळते. अक्कल नाही रे ना. ए रुंजा काय खेळते बारीक लागत नाही. यो बा बाहुबली. होऊ शकता कल्याणीचा भाव कसं बसलं. ए किती वेळ टाकले तुमच्या ताटात? ए ताटात राखी कोणी बांधली ना. ए ताटात किती रुपये टाकले तुम्ही? 500ची टाकला का? 1-0 पडलाही चालेल. ए लवकर मोठा हो म्हातारा हो. तर मित्रांनो आम्ही इथं पोशीरमध्ये आलो. म्हणजे मामांचा गाव सोडला पोशीरमध्ये आलो. तर खूप पाऊस आला मध्ये इथंच आणि आम्ही इथं थांबलो आता पोशीरमध्ये. तर काय पर्याय नाही. छत्री वगैरे आहे पण छत्री काय टिकणार नाही. हे लालपरी बघू शकता. आणि आम्ही कुठे आहेत बघा पोशीरच्या मध्ये काय आहे स्मशानभूमी. तिथे थांबलोय. जरा पाऊस थांबला का आपण निघूया घरी जायला. घरी गेल्यानंतर फक्त भूक लागले. मामांची जर जेवलो तरी भूक काय आठवत नाही. त्यामुळे परत काहीतरी खायला लागेल. चला पुढे. तर मित्रांनो मका बाजारात घेतलाय आणि हवा फुकून माझी फॅगरा फुटायला लागली. लाडू काय आहे बरोबर ना? फॅगरा फुटायला लागली. बाई गॅसान घ्या बाई गॅसवरती बाजू. मला टेक्निक आहे मका भाजायची कारण की माझा धंदा होता मक्याचा. तो आता जरा बंद झालाय. पाऊस कमी आहे ना तर कस्टमर येत नाही. तर नवीनच आपण काहीतरी करू स्टार्टअप चालू. येतात मग कामाला जाऊ तो घसू काहीतरी पैसे कामाला लागतील. पैसा आहे तो सब कुछ आहे. मका भाजूया पहिले. तर मित्रांनो आम्ही चिंचपोकळी जायचा प्लॅन बनवलाय 17 ऑगस्टला. आणि मोहितरीची पियानो सिस्टीम आहे. तर आता बघूया. ड्रम घेतो
बरोबर रे. बेस कर डाउनलोड. हा सुपारी किती रुपयाची घेतली आपण? सुपारी 2 रुपयाची. 2 रुपयाची. किती रुपयाची? आणि त्याच्यामध्ये अरे इमल मध्ये फुकट भेटली असती. तर पबजी खेळायला बसलेले आहे सर्व ग्रुप. आणि नवीन मोबाईल घेतला त्यामुळे जरा नवीन रग आहे अंगात. पण तुला बॉटचा स्थान आहे. हे पब्लिक, आम्ही निघालो आता रात्रीचे टूरला म्हणजे चहा प्यायला. छोटीसा चुस्का गरम गारगार वातावरणात. तर म्हणजे असं इच्छा झाली तर जाऊया आणि चहा पिता आपला ब्लॉग एंड करूया आजचा रक्षाबंधनचा. चला पहिले चहावाल्याची तर पोहोचू. आपली मंडळी मागे आहेत अर्धी. चला, पाऊस पण शांत आहे जरा आज रात्री रे फक्त. तर मित्रांनो चाय प्यायला मस्त गारगार वातावरणात गरम एक चुस्की चाय की. संकेत मला समजा तू शेंडीच कधीच हात लावतो. ठेवू ना बाबा, आठवण आजोबाची. तर योगी चायमध्ये चाय पिऊ आपण. दोस्तों के साथ एक पल, खुशी के साथ चाय. चला हा ब्लॉग मी इथे एंड करतो. ब्लॉग आवडतो लाईक शेअर सबस्क्राईब. चला.